परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 23 ऑगस्ट. विकारांपासून मुक्ती. प्रपंच करत असताना तसेच व्यवहार सांभाळत असताना अनेक प्रसंगी आपल्या मनामध्ये वेगवेगळे विकार निर्माण होतात. काम, क्रोध, भीती, खिन्नता असे विकार चटकन प्रगट होतात. याचे मुख्य कारण आपली देहबुद्धी. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पाहून आपल्याला धक्का बसतो. याचे कारण आपल्या स्वतःच्या जिजीविषेवर म्हणजे जगण्याच्या इच्छेवर आघात झालेला असतो. मी असावे, माझे अस्तित्व अत्यंत अबाधित असावे अशी आपली आकांक्षा असते. त्या आकांक्षेपोटी मूळ अस्तित्वावर आघात झाला तर भीती निर्माण होते. तसेच आपले आर्थिक नुकसान झाले, आजारपण आले, मुलगा शिक्षणात मागे पडला तर अशा वेळी देखील आपल्या अस्तित्वालाच धक्का बसतो. एक प्रकारची भीती मनामध्ये निर्माण होते. हे घडणे अपरिहार्य असते. जोपर्यंत देह मी हा अबोध आहे तोपर्यंत असे होतच राहणार. मग सुखदुःखाच्या गटांगळ्याही अपरिहार्यच आहेत. असे होऊ नये आणि विकारांवर मात करता यावी यासाठी भगवंतांनी गीतेमध्ये काही उत्तम युक्त्या सांगितल्या आहेत. दुसऱ्या अध्यायात भगवंत सांगतात, प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. एकतर कोणतीही विकारजन्य वृत्तीच उठू देऊ नका. समजा तशी वृत्ती उठलीच तर तिच्या मागे वाहत तरी जाऊ नका. त्यापासून तटस्थ रहा. त्याबरोबरच आत्मनी एव आत्मना तुष्टः. आपण आत्मस्वरूप आहोत या बोधात संतुष्ट राहण्याचा अभ्यास निश्चयपूर्वक करावा असे भगवंत सांगतात. भगवंतांनी सांगितलेला दुसरा उपाय आहे, यस् सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कर्तव्य कर्म करत असताना फलस्वरूप जे काही घडेल, मग ते चांगले असो वा वाईट, शुभ असो वा अशुभ, त्याच्याबद्दल उत्साहाने अभिनंदनही नको आणि तिटकाराही नको असे राहावे. तटस्थपणे त्याचा स्वीकार करावा किंवा परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकार करावा. त्यात गुंतून पडू नये अथवा आपल्या जीवनाला घडलेला तो परमेश्वराचा स्पर्श आहे असे समजावे आणि कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहावे. आणखी एक उपाय म्हणजे दुःखामध्ये उद्विग्नता येऊ न देणे व सुखाच्या प्रसंगी स्पृहा वाढू न देण्याचा प्रयत्न करणे. आपले असे असते की काही चांगले झाले तर आपण म्हणतो, हे भगवंतांमुळे घडले. तसाच भाव दुःख कोसळल्यावरही असावा की ही भगवंतांची इच्छा आहे. सुखाप्रमाणे दुःखाच्या प्रसंगीही पहिला स्पर्श भगवंतांचा व्हावा. यामुळे सुखाच्या प्रसंगी स्पृहा म्हणजे परत परत सुख प्राप्त व्हावे ही इच्छा आणि दुःखाच्या प्रसंगी उद्विग्नता यापासून आपण स्वतःला वाचवू शकू. आणखी एक उपाय म्हणजे व्यवहार करताना सहन करायला शिकावे. देहाच्या, मनाच्या, बुद्धीच्या अंगांनी सहनशक्ती वाढवावी आणि सारे काही साधनेच्या वेळी आत्मस्वरूपामध्ये लीन करावे. हे सारे प्रयत्न करताना कधी असे घडते की आपली शक्ती कमी पडते. तेव्हा भक्तीची गरज निर्माण होते. आधी स्वतःची शक्ती वापरावी. कमी पडेल तेव्हा भगवंतांना कळवळून हाक मारावी, प्रार्थना करावी, भगवंतांकडे शक्ती मागावी. ते अवश्य शक्ती पुरवतील. अशा प्रकारे भगवंतांनी दाखवलेल्या मार्गांनी स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करून विकारांवर मात करणे शक्य आहे. तसा अभ्यास आपण करूयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।